नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकची जी आउटलेट किंवा काउंटरसाठी जी स्कीम आहे तिला तुम्ही अप्लाय कशा प्रकारे करू शकतात. मागचे 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकची जी आउटलेट सर्व्हिस आहे त्याच्या स्कीम काय आहे आणि त्याचा कमिशन चार्ट काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक कोणत्या गोष्टी या काउंटर सर्व्हिस देऊ शकता. तरी त्यानंतर आपण पाहिलं होतं की इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे CSP सेंटर तुम्ही कशाप्रकारे उघडू शकता आणि त्याला कसं अप्लाय करायचं आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकची जी फ्रँचायझी स्कीम आहे आउटलेट उघडण्यासाठी त्याला तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करू शकता. मी आता आलेलो आहे ऑफिशियल वेबसाईटच्या पेजवर. तुम्ही तुमचं गुगल क्रोमचं पेज उघडायचं आहे. त्यानंतर तिथे टाईप करायचं आहे पोस्ट बँक फ्रँचायझी स्कीम अप्लाय ऑनलाईन. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला कॅपिटलमध्ये दिसेल फ्रँचायझी स्कीम. ते उघडल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँकचा फ्रँचायझी स्कीमचा फॉर्म डाउनलोड होईल आणि त्या फॉर्मवर आल्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल करून जायचे. या टर्म्स आणि कंडिशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या, म्हणून या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगणार नाही. आता खाली आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बघा ॲप्लिकेशन फॉर्म येईल आता आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ऑफलाईन भरायचा आहे. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. ॲप्लिकेशन नंबर ते प्रोव्हाइड करतील. तुम्हाला इथे काहीच टाकायचं नाही. इथे तुम्हाला फक्त नेम ऑफ ॲप्लिकेशन आणि ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटलमध्येच टाकायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि त्यानंतर वेदर ऑफ डिपार्टमेंट पोस्ट पेन्शन तुम्ही त्याच्या रिलेटेड आहेत का, पहिले इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा इंडियन पोस्टमध्ये काम केलं होतं का, तर तिथं येस किंवा नो करायचं आहे. इन्कम टॅक्स पॅन नंबर तुम्ही तिथं टाकायचा आहे. त्यानंतर तिथं तुमचा प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, प्रमाणित ॲड्रेस टाकायचा आहे, कोणत्या लोकेशनला तुम्हाला हे आउटलेट चालू करायचं आहे ते लोकेशनची हे टाकायचं आहे, ते लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर प्रपोज ऑफ थिंक ऑफ बिझनेस, हा बिझनेस का तुम्ही करताय याच्या मागची काय गोष्ट आहे ती तुम्ही तिथं मेन्शन करायची. त्यानंतर तिथे खाली बेसिक गोष्टी भरायच्या आहेत. तुमचं जे पोस्ट तुम्ही काउंटर उघडणार आहे ते जवळच्या पोस्ट ऑफिसपासून किती डिस्टन्सला आहे हे सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टी तिथे टाकायच्या आहेत. त्यानंतर डू यू हॅव नॉलेज ऑफ वर्किंग अ कम्प्युटर अँड वुड बी युझिंग अ कम्प्युटर फॉर प्रोव्हाइडिंग दिस सर्व्हिस. बघा, डू यू हॅव नॉलेज ऑफ वर्किंग ऑन अ कम्प्युटर अँड वुड यू बाय युझिंग अ कम्प्युटर फॉर प्रोव्हाइडिंग दिस सर्व्हिस. तुम्हाला कम्प्युटरबद्दल बेसिक गोष्टी माहीत आहेत का, येस नो या गोष्टीमध्ये याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये ते भरायचं आहे. त्यानंतर प्लीज इंडिकेट बिझनेस प्लॅन, काय बिझनेस प्लॅन आहे का ते इंडिकेट करायचं आहे. त्यानंतर डिटेल्स सिक्युरिटी भरायची. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव टाकून, त्यानंतर येसोमध्ये तुमचं वडिलांचं नाव टाकून, त्यानंतर जो पार्ट बी दिसतोय तुम्हाला, पार्ट बी मध्ये तुम्ही काहीच भरायचं नाही. हा फक्त ऑफिशियल यूजसाठी. पार्ट बी हे फक्त ऑफिशियल यूजसाठी, याच्यामध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही. खाल बघा डिपार्टमेंट ऑफ पोस्टल अक्नॉलेजमेंट, म्हणजे जेव्हा तुम्ही हा फॉर्म या डॉक्युमेंट जोडून जेव्हा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करायला जाणार, म्हणजे डिस्ट्रिक्ट पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला सबमिट करायला जायचं आहे. तिथं जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा ही पोचपावती तुम्ही घ्यायची. कारण 15 दिवसांनी 20 दिवसांनी तुम्ही जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायला जाणार तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की माझं ॲप्लिकेशन इन प्रोग्रेस आहे किंवा डिक्लाईन झालेलं आहे. या दोघं गोष्टी तुम्हाला जरी कळतील तर हे अक्नॉलेजमेंटने कळतील. म्हणून अक्नॉलेजमेंट तुम्ही सांभाळून ठेवायची त्यांच्याकडून जेव्हा रिसिव्हचं देण्यात येईल तेव्हा. सो या सगळ्या गोष्टी, छोटासा फॉर्म आहे, एवढा काही मोठा फॉर्म नाही. एवढा भरून तुम्ही जोडून द्यायचं आहे आणि जी सिक्युरिटी जी डिपॉझिट आहे ती तिथे जमा करायची. जरी अजून या फॉर्मबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. मी अजून तुमच्या जे काही डाऊट असतील ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच आमचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूं, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो.